नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल JK अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या अंतर्गत उच्च श्रेणी स्टेनोग्राफर असेल, त्यानंतर निम्न श्रेणी स्टेनोग्राफर असेल, त्यानंतर लिपिक असेल, त्यानंतर ड्रायव्हर असेल, त्यानंतर शिपाई असेल, या पदासंदर्भाच्या सविस्तर जाहिराती प्रकाशित झाल्या. प्रत्येक जाहिराती संदर्भाच्या अपडेटसाठी आपण गव्हर्नमेंट जॉब अलर्ट हे आपलं व्हॉट्सअप चॅनल आहे, तर तुम्ही व्हॉट्सअप चॅनल जॉईन करू शकता. व्हॉट्सअप चॅनल जॉईन करण्यासाठी किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर 99 21 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहेत की उच्च न्यायालयाच्या अंतर्गत भरती प्रक्रिया संदर्भात ज्या वेगवेगळ्या पदासंदर्भाची जाहिराती प्रकाशित झाल्या, तर त्यासाठी तुम्ही प्रत्यक्षात कशा पद्धतीनं ऑनलाईन पद्धतीनं ऍप्लिकेशन फॉर्म भरणार याची संपूर्ण प्रोसेस आपण लाईव्ह मध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहेत. त्यामुळे काळजीपूर्वक व्हिडिओ पहा, जेणेकरून फॉर्म भरत असताना तुमची एकही बाब चुकू नये आणि तुमचा फॉर्म हा व्यवस्थित घर बसल्या या ठिकाणी सबमिट करता येईल. म्हणजे तुम्ही हा फॉर्म मोबाईलवर कशा पद्धतीने भरणार याची प्रोसेस मी तुम्हाला समजून सांगणार आहे. तर या ठिकाणी पहा, ड्रायव्हर या पदासाठी जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल किंवा शिपाई या पदासाठी फॉर्म भरायचा असेल, प्रत्येक पदासंदर्भाची लिंक आपण आपल्या या चॅनलवर दिलेली आहे. तर चॅनल तुम्ही जॉईन करू शकता. चॅनल जॉईन करण्यासाठी व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा. तर सर्वप्रथम या ठिकाणी ड्रायव्हर पदासाठी जर तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही या लिंकवर क्लिक करू शकता. या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे नवीन रिडायरेक्टली या पेज ओपन होईल. तर या ठिकाणी पहा, बॉम्बे हायकोर्ट नावाचे या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारची साइट ओपन होईल. तर या ठिकाणी तुम्हाला होम पेज दिसेल. आता तुम्हाला प्रोसेस करत असताना रजिस्ट्रेशन करायचं आहे, त्यानंतर तुमची प्रिंट काढायची आहे, ही प्रोसेस करायची आहे. तत्पूर्वी तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्याच्या आधी तुम्हाला 1000 रुपयाचं फीस पेमेंट आहे. तुम्ही कोणत्याही कास्ट कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला 1000 रुपयाचं फीस पेमेंट आहे, म्हणजे परीक्षा फीस तुम्हाला भरायचं आहे. तर सर्वप्रथम तुम्हाला प्रोसेस करण्याआधी म्हणजे रजिस्ट्रेशन करण्याच्या आधी तुम्हाला काय करायचं आहे, पहिली प्रोसेस असेल तर तुमचं SBI म्हणजे ऑनलाईन SBI.com यावर जाऊन तुम्ही 1000 रुपयाचं फीस पेमेंट करायचं. फीस पेमेंट करून त्या ठिकाणी तुमचे जे काही प्रिंट जनरेट होईल तर ती प्रिंट काढून घ्यायची. त्यानंतर त्या ठिकाणी एक UPI नंबर असतो, तो नंबर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरत असताना टाकणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी पहा, या लिंकवर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारे फीस पेमेंट करण्यासंदर्भाची एक नवीन लिंक या ठिकाणी ओपन होईल. तर फीस पेमेंट कशा प्रकारे करायचं आहे, तर या ठिकाणी पहा, तुमचं एंटर पेमेंट डिटेल्स म्हणजे तुमची संपूर्ण इन्फॉर्मेशन या ठिकाणी भरायचं आहे. तुमचं पेमेंट व्हेरीफाय करायचं आहे, पेमेंट कंप्लीट करायचं आणि पेमेंटची प्रिंट काढायची या प्रोसेसमधून तुम्हाला करायचं आहे. तर या ठिकाणी पहा, तुम्ही कोणत्या पदासाठी फॉर्म भरत आहेत. आता या ठिकाणी आपण फॉर एक्झाम्पल मध्ये आपण ड्रायव्हर या पदासाठीचा फॉर्म तुम्हाला फिलअप करून दाखवणार आहे. तर या ठिकाणी पहा, पेमेंट कॅटेगरीमध्ये तुम्ही काय करणार आहे, तर सर्वप्रथम तुम्हाला कोणत्या पदासाठी या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे तर ती कॅटेगरी या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. कोणकोणत्या पदासाठी फॉर्म सुरू झालेत, तर या ठिकाणी पहा, क्लर्क आहे, पिऊन हमाल असेल, 7वी पास साठी असेल, त्यानंतर स्टाफ कार ड्रायव्हर म्हणजे आपण ज्या पदासाठी फॉर्म भरणार आहे त्यासाठी, आणि स्टेनोग्राफर हायर ग्रेड आणि लोअर ग्रेड. तर या ठिकाणी पहा, स्टाफ कार ड्रायव्हर या पदासाठी आपण फॉर्म भरणार आहे ते सिलेक्ट केले. तर या ठिकाणी तुमची इन्फॉर्मेशन शो होईल. या ठिकाणी पहा, त्यानंतर या ठिकाणी पहा, तुमचं नेम टाकायचं आहे. तुमचं जे फुल नेम असेल तर या ठिकाणी तुम्हाला एंटर करायचं आहे. त्यामध्ये पहा, फुल नेम टाकत असताना तुम्हाला फक्त या ठिकाणी फर्स्ट नेम टाकायचं आहे. फर्स्ट नेम तुमचं जे 10वीच्या सर्टिफिकेट असेल तशा प्रकारे. त्यानंतर तुमचं मिडल नेम म्हणजे तुमच्या वडिलाचं नाव टाकायचं. त्यानंतर तुमचं लास्ट नेम म्हणजे तुमचं आडनाव या ठिकाणी टाकायचं. 10वीच्या सर्टिफिकेटवर जशा प्रकारे तुमचं नाव असेल, स्पेलिंग असेल तशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी टाका. त्यानंतर तुमचा ईमेल ID या ठिकाणी एंटर करा. त्यानंतर तुमचं जन्मतारीख एंटर करा. त्यानंतर तुमचा ॲड्रेस, आधार कार्डवरचा जसा ॲड्रेस असेल तर तशा प्रकारे ॲड्रेस टाका. त्यानंतर तुमचे एक्झाम फीस असेल, तुम्हाला एक्झाम फीस किती आहे तर 1000 रुपये फीस आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा, तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्ही या ठिकाणी तुमचं परत एकदा पूर्ण नाव टाकायचं आहे. पूर्ण नाव, मिडल नेम आणि या ठिकाणी तुमचं सरनेम टाकायचं. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाका. त्यानंतर ईमेल ID या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. त्यानंतर या ठिकाणी या चेकबॉक्सवर तुम्ही क्लिक करून या ठिकाणी जो कॅप्चा कोड दिलाय तो कॅप्चा कोड ॲज इट इज या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुमचं पेमेंटचे जे डिटेल्स असेल तर UPIच्या माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता. UPIच्या माध्यमातून पेमेंट केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी प्रिंट काढू शकता. प्रिंट काढून जपून ठेवा, कारण का की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस ही प्रिंट इम्पॉर्टंट असणार. अशा प्रकारे तुम्ही पेमेंट करा. त्या ठिकाणी पेमेंटच्या नंतर जो
नंबर असतो, UPI नंबर येतो किंवा पेमेंट नंबर केल्यानंतर जो नंबर येतो, तर तो नंबर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरताना टाकणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण पेमेंटची प्रोसेस पाहिली. आता प्रत्यक्षात फॉर्म कशा पद्धतीने भरणार, तर या ठिकाणी पहा, रजिस्ट्रेशनवर क्लिक करा. रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ज्या पदासाठी फॉर्म भरायचा आहे, आपण जी लिंक सिलेक्ट केली होती, तर ती लिंक आपण सिलेक्ट केली होती फक्त ड्रायव्हर या पदासंदर्भातची. तर त्यामुळे हे ड्रायव्हर पदासाठी तुम्हाला फॉर्म भरत असताना या ठिकाणी पहा, जाहिरात प्रकाशित झाली 8/12/2025 ला ही जाहिरात प्रकाशित झाली. तर या ठिकाणी पहा, पोस्टचं नाव आहे ड्रायव्हर, म्हणजे स्टाफ कार ड्रायव्हर, म्हणजे तुम्ही कार ड्रायव्हर या पदासाठी अप्लाय करत आहेत. आता कोणकोणत्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता, तर या ठिकाणी पहा, उच्च न्यायालय बॉम्बेच्या अंतर्गत तुम्हाला अप्लाय करता येते. त्यानंतर खंडपीठ नागपूरच्या अंतर्गत अप्लाय करता येते आणि खंडपीठ औरंगाबादच्या अंतर्गत अप्लाय करता येते. तुम्ही कोणत्या पदासाठी किंवा कोणत्या ठिकाणी अप्लाय करणार आहेत, तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करणं गरजेचं आहे. या ठिकाणी पहा, तुम्ही अशा प्रकारे क्लिक करू शकता. आता त्यानंतर या ठिकाणी पहा, तुमचं फर्स्ट नेम या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी श्री, श्रीमती, मिसेस या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करा. जे काय असेल तर तुमचं अशा प्रकारे तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचं या ठिकाणी फर्स्ट नेम टाका. फर्स्ट नेम म्हणजे 10वीच्या प्रमाणपत्रावर जसं तुमचं नाव आहे, तुमचं नाव स्वतःचं ते टाका. तुमच्या वडिलाचं नाव टाका. त्यानंतर तुमचं आडनाव टाका. स्पेलिंग 10वीच्या सर्टिफिकेटवर जशी आहे तशा प्रकारे टाकणं गरजेचं आहे. प्रत्येक पोस्टसाठी हीच प्रोसेस तुम्हाला करायचं आहे. तर तुमचा पोस्टल ॲड्रेस, आधार कार्डवरचा जो ॲड्रेस असेल तर संपूर्ण ॲड्रेस तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्टचा या ठिकाणी पोस्टल ॲड्रेस टाकायचा आहे. यामध्ये तुमचा जो काही जिल्हा असेल तर तुम्हाला जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करणं गरजेचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा, तुमचा जो पिनकोड असेल तर या ठिकाणी पिनकोड एंटर करा. त्यानंतर या ठिकाणी पहा, ईमेल ID तुमचा चालू ईमेल ID असावा. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, त्यानंतर या ठिकाणी तुमचं जे काही रजिस्ट्रेशन फोन नंबर असेल ही आता मॅन्डेटरी नाही. त्यानंतर ठिकाणी पहा, तुमचं जेंडर असेल तर ते जेंडर तुम्हाला या ठिकाणी मेल फिमेल या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर नॅशनॅलिटी आपली इंडियन येईल. त्यानंतर ठिकाणी पहा, रिलिजन तुम्ही कोणत्या कास्टमधून आहेत, हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, बुद्धिस्ट अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. जर तुम्ही कास्टमधून फॉर्म भरत असाल तर तशा प्रकारे तुम्ही कास्ट सिलेक्ट करा. कोणत्या कास्ट कॅटेगरीच्या अंतर्गत आहे, तर SC असेल तर या ठिकाणी SC सिलेक्ट करा. त्यामध्ये सब कास्ट कोणती आहे तर तुम्ही या ठिकाणी एंटर करू शकता. आता बरेचसे प्रश्न विचारतो की सर, कोर्टामध्ये भरतीच्या अंतर्गत कास्टसाठी जागा काय व्हॅकंट असतात का? जर तुम्ही कास्टमधून असाल तर या ठिकाणी कास्टची इन्फॉर्मेशन देणं गरजेचं असतं. त्या इंटरनल कास्टच्या जागा या ठिकाणी असतात. त्यामुळे त्यांचं जे काही इंटरनल असेल तर त्या इंटरनल तुम्हाला या ठिकाणी कास्टला 1-2 जागा असेल तर ते इंटरनलमधून त्या ठिकाणी फायदा होतो. त्यामुळे तुम्ही कास्टमधून असाल तर कास्टमधून फॉर्म टाकणं गरजेचं आहे. त्यानंतर ठिकाणी पहा, तुमची जी जन्मतारीख असेल तर ती जन्मतारीख तुम्ही या फॉर्मॅटमध्ये या ठिकाणी तुम्ही एंटर करू शकता. जे काही तुमची जन्मतारीख असेल तर ती जन्मतारीख तुम्ही या ठिकाणी एंटर करा. या ठिकाणी तुमचं ऑटोमॅटिकली 12/8/2025 रोजी किती वय होते ते या ठिकाणी इन्फॉर्मेशन येते. ती ॲज इट इज तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. त्यानंतर ठिकाणी पहा, तुमचं बर्थ प्लेस जे काय असेल ते या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. मॅरिड आहेत, अनमॅरिड आहेत तशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. मॅरिड असेल तर या ठिकाणी पहा, तुमची जे चिल्ड्रनची इन्फॉर्मेशन असेल तर ती तुम्हाला द्यावी लागेल. त्यानंतर या ठिकाणी अनमॅरिड असेल तर अशा प्रकारे तुम्ही अनमॅरिड करू शकता. आधार कार्ड नंबर या ठिकाणी मॅन्डेटरी नाही टाकलं तरी चालेल. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे तुमचं एज्युकेशन क्वालिफिकेशन. आता कोर्ट भरतीच्या अंतर्गत किंवा उच्च न्यायालयाच्या अंतर्गत भरती प्रक्रिया संदर्भात जर ड्रायव्हर पदासाठी 10वी पास आज क्रायटेरिया असेल, त्यानंतर शिपाई पदासाठी जर 7वी पास क्रायटेरिया असेल किंवा क्लर्क पदासाठी जर ग्रॅज्युएशन क्रायटेरिया असेल, तरी पण तुमचं जे काही हायर एज्युकेशन असेल तर ते हायर एज्युकेशन टाकणं गरजेचं आहे. कारण का की हायर एज्युकेशनला तुम्हाला त्या ठिकाणी शॉर्टलिस्टसाठी या ठिकाणी फायदा होणार आहे. म्हणजे शॉर्टलिस्ट होणं गरजेचं आहे. आता तुम्ही या ठिकाणी तुमचं जे काही असेल, सर्वप्रथम तुमचं 10वी असेल, 12वी असेल तर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. 10वी टाका. 10वीचं या ठिकाणी जे काही तुमची इन्फॉर्मेशन असेल ती इन्फॉर्मेशन या ठिकाणी टाका. 10वीच्या अंतर्गत तुम्ही इन्फॉर्मेशन या ठिकाणी भरलेली आहे. त्यानंतर तुमचं बोर्ड कोणतं आहे तर ते बोर्ड या ठिकाणी तुम्हाला एंटर करणं गरजेचं आहे. प्रत्येक इन्फॉर्मेशन काळजीपूर्वक भरा. त्यानंतर या ठिकाणी पहा, तुमचं 10वी कोणत्या वर्षाला झालेलं आहे तर ती इन्फॉर्मेशन या ठिकाणी टाका. त्यानंतर या ठिकाणी पहा, तुम्हाला एकूण किती मार्क्स मिळाले, तर आउट ऑफ मार्क्स टोटल मार्क ऑप्टेन म्हणजे तुम्हाला किती पैकी या ठिकाणी मार्क मिळाले, तर 600 पैकी या ठिकाणी तुम्हाला किती मार्क मिळाले तर ती इन्फॉर्मेशन तुम्ही या ठिकाणी टाका. त्यानंतर या ठिकाणी पहा, तुमचे पर्सेंटेज ऑटोमॅटिकली या ठिकाणी शो होतील. तुमचा जो क्लास असेल, फर्स्ट क्लास असेल, सेकंड क्लास असेल तर तुम्ही या ठिकाणी टाका. अशा प्रकारे तुमची 10वीची इन्फॉर्मेशन तुम्ही या ठिकाणी सेव्ह केलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा, ॲड नावाचं एक ऑप्शन आहे, तर त्या ॲडवर तुम्ही क्लिक करून तुमची HSCची इन्फॉर्मेशन भरू शकता.
सेम तुमची HSC ची इन्फॉर्मेशन या ठिकाणी तुम्ही भरू शकता. तुमचं आर्ट आहे, सायन्स आहे, कॉमर्स आहे, जे काय असेल तर ती इन्फॉर्मेशन भरा. तुमचं जे काही बोर्ड असेल तर ते तुम्ही या ठिकाणी बोर्ड भरू शकता. त्यानंतर या ठिकाणी पहा, त्यानंतर या ठिकाणी तुमचं पासिंग इयर कोणतं आहे, तुमचं पासिंग इयर कोणत्या वर्षाला तुम्ही पास झाले तर ती या ठिकाणी इन्फॉर्मेशन टाका. किती पैकी मार्क्स तुम्हाला या ठिकाणी मिळालेले आहे तर ती इन्फॉर्मेशन या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे. अशा प्रकारे तुमची या ठिकाणी टक्केवारी ऑटोमॅटिकली शो होईल. मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल मध्ये म्हणजेच हा फॉर्म तुम्हाला फक्त डेमो फॉर्म म्हणून दाखवत आहे. त्या ठिकाणी परत एकदा इन्फॉर्मेशन तुम्हाला ऍड करायचं आहे. आपण 10वीची इन्फॉर्मेशन ऍड केली, त्यानंतर HSC ची केली, त्यानंतर या ठिकाणी परत एकदा आपल्याला काय करायचं आहे, आपलं ग्रॅज्युएशन ऍड करायचं आहे. तर ग्रॅज्युएशन तुम्ही या ठिकाणी ऍड करू शकता. BA असेल, BCom असेल, BSc असेल, BCA असेल, LLB असेल, अदर असेल, जे काय असेल तर ते तुम्ही या ठिकाणी एंटर करू शकता. तर अशा प्रकारे संपूर्ण क्वालिफिकेशन जे काही तुमच्याकडे हायर एज्युकेशन असेल ते सर्व हायर एज्युकेशन तुम्हाला या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे. कारण का, तर तुमचं नाव शॉर्टलिस्ट होणं गरजेचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा, तुम्हाला इन्फॉर्मेशन भरायचं आहे तुमचं डोमेसियल, म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहेत का, तर यस. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला मराठी वाचता, लिहिता आणि बोलता येते का, तर या ठिकाणी तुम्हाला टिक मार्क करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हिंदी वाचता, लिहिता आणि बोलता येते का, टिक मार्क करायचं. जर तुम्हाला इंग्रजी वाचता येत असेल, लिहिता येत असेल आणि इंग्रजी बोलता येत असेल तर तुम्ही टिक मार्क करा. जर एखादं तुम्हाला जर येत नसेल तर या ठिकाणी अनटिक करू शकता. कारण का की तुम्हाला पर्सनल इंटरव्ह्यूच्या वेळेस या ठिकाणी हे चार्ट जो असेल तर तुमच्यासाठी कामाचा असेल. इंटरव्ह्यूला तुम्हाला 10 गुण असतील आणि जर तुम्ही या ठिकाणी इंग्रजी वाचता येते, अशा प्रकारे बोलता येते, अशा प्रकारे जर तुम्ही जर इन्फॉर्मेशन टाकत असेल आणि जर तुमचं जर कम्युनिकेशन जर इंटरव्ह्यू जर या ठिकाणी जर इंग्लिशमध्ये नाही झाला तर तुम्ही या ठिकाणी तुमचा मार्क्स जाऊ शकतो. त्यामुळे जी काही इन्फॉर्मेशन असेल तर ती इन्फॉर्मेशन ॲक्युरेट टाकणं गरजेचं आहे. त्यानंतर पहा, कॅन्डिडेट गव्हर्नमेंट डिपार्टमेंट, म्हणजे तुम्ही या जर कुठे गव्हर्नमेंट डिपार्टमेंटला जॉबला आहेत का, तर असेल तर तुम्ही या ठिकाणी एंटर करा आणि कोणत्या ठिकाणी जॉबला आहे तर ती या ठिकाणी इन्फॉर्मेशन तुम्हाला टाकणं गरजेचं आहे. या ठिकाणी येस करू शकता, जर नसेल तर या ठिकाणी तुम्ही नो करा. त्यानंतर पहा, सर्वात महत्वाचं आहे का ड्रायव्हिंग लायसन एक्सपिरियन्स. आता म्हणजे तुमच्याकडे अनुभव प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे. आता अनुभव प्रमाणपत्रा संदर्भाचे आपण फॉर्मॅट सुद्धा आपल्या चॅनलवर आपण अपलोड केलं आहे, तर ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. जर तुम्हाला आपली जर ड्रायव्हर पदासंदर्भाची जर 20 गुणासाठी परफेक्ट तयारी करण्याची परिपूर्ण जर बॅच जॉईन करायचं असेल तर तुम्ही 99 21 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता आणि बॅच जॉईन करू शकता. बॅचची फीस असेल फक्त 199 रुपये. त्यासाठी तुम्हाला आपलं डिजिटल JK हे प्ले स्टोरनं ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला मिळेल किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली असेल किंवा पहिल्या कमेंट बॉक्समध्ये पिन केली असेल, त्यावर तुम्ही क्लिक करा आणि ड्रायव्हर पदासाठी जर तुम्हाला ड्रायव्हरमध्ये एक्सपिरियन्स असेल, तुम्हाला त्यानंतर तुमचं ड्रायव्हिंग परफेक्ट असेल, फक्त जर तुम्हाला लेखी परीक्षेची जर भीती वाटत असेल तर ते तुम्ही बॅच जॉईन करू शकता. आता ड्रायव्हर पदासाठी तुम्हाला एक्सपिरियन्स या ठिकाणी आहे तर त्या संदर्भाची डिटेल्समध्ये इन्फॉर्मेशन विचारलेली आहे. तर यामध्ये पहा, पहिलं आहे सर्वात महत्त्वाचं, तुम्ही कोणत्या ठिकाणी काम केले, कोणती NGO असेल, कोणती कंपनी असेल, कोणतं गव्हर्नमेंटचं ऑफिस असेल तर त्याचं या ठिकाणी तुम्हाला नाव टाकायचं. त्यानंतर तुमचं जे काही सर्टिफिकेट असेल तर त्या सर्टिफिकेट तुम्हाला कोणत्या तारखेला दिलेलं आहे तर ती तारीख तुम्हाला या ठिकाणी एंटर करायची आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा, ऑर्गनायझेशन या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. म्हणजे या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं काय, तर सर्टिफिकेटची डेट झाल्यानंतर या ठिकाणी पहा, तुमचं जे काही डेजिग्नेशन असेल, तुमच्या कोणत्या पदावर तुम्ही त्या ठिकाणी काम केले, तर तुम्ही ड्रायव्हर या पदावर काम केले, कार ड्रायव्हर असेल, ट्रक ड्रायव्हर असेल, जे काही इन्फॉर्मेशन असेल तर ती इन्फॉर्मेशन तुम्ही या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा, कोणत्या तारखेपासून ते कोणत्या तारखेपर्यंत तुम्ही या ठिकाणी काम केले, त्यानंतर या ठिकाणी महिना, त्यानंतर तुमचं कोणत्या तारखेपासून तुमचं या ठिकाणी इन्फॉर्मेशन आहे तर ती इन्फॉर्मेशन तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. ॲज इट इज जर तुम्हाला 1 जानेवारीपर्यंत असेल तर तुमचं या ठिकाणी तुमचं 6 वर्ष 9 महिने 30 दिवसाचा होईल. जर तुमचा कालखंडाला जर ब्रेक असेल तर तुम्ही या ठिकाणी ब्रेक देऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. त्यानंतर 2023 पासून तुम्ही या ठिकाणी परत एकदा एक्सपिरियन्स या ठिकाणी तुम्ही ॲड करू शकता. म्हणजे एक नवीन कॉलम तुम्ही ॲड करून या ठिकाणी प्रत्येक एक्सपिरियन्स टाकू शकता. म्हणजे पहिला तुमचा एक्सपिरियन्स वेगळ्या कंपनीचा, दुसरा एक्सपिरियन्स तुम्ही दुसऱ्या कंपनीचा, तिसरा एक्सपिरियन्स तुम्ही तिसऱ्या कंपनीचा. अशा प्रकारे तुमचा एकूण 3 वर्षाच्या वर जर एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला 10 मार्क त्या ठिकाणी दिले जातात. आता एक्सपिरियन्स सर्टिफिकेट कशा प्रकारे असावा त्या संदर्भाचा डिटेल्समध्ये आपण व्हिडिओ अपलोड केलाय, तो तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. आता त्यानंतर या ठिकाणी पहा,
पर्टिक्युलर अबाउट ड्रायव्हिंग लायसन, तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन कोणतं असलं पाहिजे. तर या ठिकाणी पहा तुमचा आरटीओचा ऑफिसचा पत्ता या ठिकाणी तुम्ही टाका. आरटीओ कोणत्या ऑर्डरने तुम्हाला ते ड्रायव्हिंग लायसन दिलेलं आहे. त्यानंतर तुमचा लायसन नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर तुमचं लायसन कोणतं आहे, LMU आहे तर या ठिकाणी LMU टाका. जर तुमचं लायसन जर HMV असेल, हेवी लायसन असेल, हेवी मोटर व्हेकल असेल तर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता किंवा अदर असेल तर अदर टाकू शकता. जर तुमच्याकडे सर्वच असतील तर या ठिकाणी हे दोन्ही तुम्ही हेवी असेल हेवी टाका, LMU असेल तर LMU टाकू शकता. त्यानंतर या ठिकाणी पहा कोणत्या डेटला तुम्हाला हे ड्रायव्हिंग लायसन मिळाले तर ती तारीख टाका, तुमच्या ड्रायव्हिंग लायसनवर असेल. कोणत्या डेटपर्यंत ड्रायव्हिंग लायसन व्हॅलिड आहे तर तुम्ही या ठिकाणी इन्फॉर्मेशन टाकू शकता. त्यानंतर या ठिकाणी पहा तुमच्याकडे जर मोटार व्हेकल रिपेअर ऑर्डिनरीचा जर एखादा एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. या ठिकाणी तुम्ही आहे म्हणून अशा प्रकारे मेन्शन करा. जर नसेल तर या ठिकाणी काही आवश्यकता नाही. जर तुमच्याकडे एखादा मोटर रिपेअरिंगचा जर कोर्स झाला असेल कोणता तर तुम्ही या ठिकाणी टाकू शकता, अन्यथा तुम्ही टाकणं गरजेचं नाही. त्यानंतर या ठिकाणी पहा तुमचं एम्प्लॉयमध्ये नोंदणी आहे का, असेल तर येस करा, नसेल तर नाही. त्यानंतर हे बाकीचे जे संपूर्ण इन्फॉर्मेशन असेल तर तुम्हाला या ठिकाणी नो करायचं आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही नो केलं, येस केले तर या ठिकाणी तुमचं काय होईल तर जे काही क्रिमिनल असेल तर तुम्हाला येस केलं तर तुमचं भरतीमध्ये तुम्ही बाद व्हाल, किंवा जर तुमच्या जर अगेन्स्ट कोणती एखादी केस असेल तर अशा प्रकारे तुम्ही इन्फॉर्मेशन टाका. त्यानंतर या ठिकाणी जर तुम्हाला डिपार्टमेंटनं जर कोणतं जर या ठिकाणी जर डिस्क्वालिफाय ठरला असेल तर तशा प्रकारे इन्फॉर्मेशन टाका. जी काही इन्फॉर्मेशन सत्य असेल तर ती सत्य इन्फॉर्मेशन या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे. MPSCने UPSCने तुम्हाला बॅन केलेलं आहे का तर ते इन्फॉर्मेशन टाका, असेल तर येस, नसेल तर नो करा. त्यानंतर या ठिकाणी पहा तुम्ही जे चारित्र्य वर्तणूक प्रमाणपत्राचे 2 व्यक्तीचे प्रमाणपत्र घेतलेलं आहे तर त्याची डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे, जे तुमच्याकडे आता ऑफलाईनमध्ये आहेत, जे आपण आपल्या ग्रुपवर शेअर केलेलं आहे. जर तुम्हाला जर चारित्र्य प्रमाणपत्र कशा प्रकारे काढावे, कोणत्या व्यक्तीचे काढावं या संदर्भाचे काही प्रश्न असतील तर 99 21 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता. आपण संपूर्ण गायडन्स तुम्हाला करूया. त्यानंतर पहा त्यांचं नाव टाका, त्यांचा व्यवसाय टाका, त्याचा मोबाईल नंबर आणि त्यांचा ॲड्रेस टाका. नातेवाईकातील ती व्यक्ती नसावेत. नाव, त्यानंतर त्यांचा व्यवसाय, मोबाईल नंबर आणि ॲड्रेस हे दोन्ही व्यक्तीचं तुम्हाला टाकणं गरजेचं आहे. आणि ते चारित्र्य प्रमाणपत्र तुमच्याकडे जपून ठेवणं गरजेचं आहे, कारण का की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस ते तुम्हाला लागणार आहेत. त्यानंतर या ठिकाणी पहा आपण ऑनलाईन पद्धतीने जे काही पेमेंटची प्रोसेस केली होती तर ती पेमेंटची प्रोसेस आपण यापूर्वी तुम्हाला मी सांगितलं होतं करायची, ते आपण केली. तर या ठिकाणी पहा तुमचा SBI कलेक्ट रेफरन्स नंबर आलेला आहे तो पावतीवरचा. तर तो पावतीवरचा नंबर कसा आहे तर DU पासून सुरुवात आहे. तर अशा प्रकारचा DU पासून जो नंबर सुरुवात आहे तुमच्या पावतीवर आलेला असेल तर तो पावती नंबरचा या ठिकाणी तुम्हाला नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुम्ही कोणत्या तारखेला पेमेंट केले तर पेमेंटची या ठिकाणी तारीख टाकायची आणि या ठिकाणी 1000 रुपयाचं पेमेंट येईल. त्यानंतर या ठिकाणी पहा तुमची फोटो अटॅच करायचे आहे. फोटो तुमची JPG आणि JPG फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं आहे. हे दोन्ही फोटो आणि सिग्नेचर तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. त्यानंतर या ठिकाणी जो कॅप्चा कोड दिलाय तो कॅप्चा कोड या ठिकाणी ॲज इट इज एंटर करा. त्यानंतर या ठिकाणी जो काही डिक्लेरेशन असेल तर ते डिक्लेरेशन तुम्हाला या ठिकाणी आय अग्री करायचं आणि आय अग्री केल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होणार आहे. सबमिट झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी प्रिंट काढू शकता. तर अशा प्रकारे बॉम्बे हायकोर्टाच्या अंतर्गत ड्रायव्हर या पदासाठी तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता. ज्या विद्यार्थ्यांना ड्रायव्हर या पदासाठीच्या लेखी परीक्षेची जर भीती वाटत असेल तर तुम्ही आपली बॅच जॉईन करू शकता. बॅच जॉईन करण्यासाठी 99 21 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता. कोणत्याही नेट कॅफेवर जाण्याची गरज नाही. घर बसल्या हा आपला व्हिडिओ पाहून तुम्ही चांगल्या प्रकारे फॉर्म भरू शकता. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.